नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने यापुढे अतिक्रमण कारवाईत जप्त केलेलं सामान नष्ट करण्यात येणार आहे. या सामानाचा परत वापर होऊ नये आणि अतिक्रमण धारकांना चपराक बसावी यासाठी जप्त करण्यात आलेली सर्व सामान नष्ट करण्यात येणार आहे. ऑरिक सिटीतील बिडकीमध्ये परदेशी गुंतवणूक येणार असेल तर योग्य सुविधा द्या अशी मागणी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला केली आहे. मनोज जरांगेंच्या वाढदिवसाचा मोठा उत्सव बघायला मिळतोय. शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी आहे. अंतरवाली सराटीत महिलांनी औक्षणकडून मनोज जरांगे यांना 42व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एकतर तू राहशील नाहीतर मी, उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. शेतात लागवड केलेल्या पिकांची माहिती सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ई-पीक पाहणी यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी यावर नोंदणी करणं अत्यावश्यक आहे, कारण या नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा लाभ मिळणार आहे. यासाठी 1 ऑगस्ट पासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पासाठी टोयोटा किर्लोस्कर समवेत सामंजस्य करार करण्यात आलाय. मराठवाड्यात 20,000 कोटीची गुंतवणूक करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यांनी सकाळी 10:30 वाजता अचानक प्रशासकीय इमारतीसह परीक्षा भवनातील विविध विभागांची पाहणी केली. त्यात अर्ध्यापेक्षा अधिक कर्मचारी वेळेवर आले नव्हते. या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना कुलगुरूने संबंधित विभाग प्रमुखांना दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. शहरासाठीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठीचा 1,424 कोटीचा निधी आतापर्यंत मिळाला आहे. सध्या केंद्र आणि राज्य सरकारचा 494 कोटीचा हिस्सा बाकी आहे. हा निधी गरजेप्रमाणे मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने योग्य पावले उचलावीत असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घोगे यांनी दिले. आरटीओ कार्यालयात कागदपत्रावर काही ठराविक निशाणा केल्या की वाहनासंबंधी काम एकदम फास्ट होत असल्याचा अनुभव वाहनधारकांना येतोय. पण निशाणी कोणीही मारू शकत नाही. त्यासाठी काही खास व्यक्ती आरटीओ कार्यालयात कार्यरत आहे. त्यांना काही रक्कम मोजली की पेपरवर ठराविक मार्क मिळतो आणि लगेच काम फते होऊन जातं. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 22 तलवारी जप्त केल्या. जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला देखील ताब्यात घेतलंय. त्याच्या ताब्यातून तब्बल 22 तलवारी जप्त करण्यात आल्या. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.